कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत? या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा? या अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाला माहिती आहे. एवढंच सांगतो मी तुम्हाला. स्पेसिफिक प्रश्न आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही. हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन, विड्रॉल, ती 30-31 तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे. 1 तारखेनंतर ते पुढले 13-14 दिवस हे प्रचाराचे आहेत. आता जे 2 पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे. ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे. हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत. काँग्रेस सोबत असणार का? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार होता. काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला, ते मागे म्हणालो. खरं म्हणजे त्याने आमच्या बरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं, ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललोय, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, हे लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना स्थानिक नेते असं म्हणताय, काँग्रेसचे स्थानिक नेते असं म्हणतायत की शिव्या देणारे, मारहाण करणारे यांच्या बरोबर आम्ही कसं काय जाणवतो? आम्ही शिव्या देतो? आम्ही शिव्या देत नाही का? मराठी माणूस आहे. एखादी गोष्ट नाही पटली, अन्याय झाला की तो उसळतो. का असतं शिव्या वगैरे? परवा आम्ही शहाणी संसदेमध्ये शिवी घातली, साला. काय केलं आम्ही? संसद बंद पाडायला पाहिजे होती, बंद पाडायला पाहिजे. तुम्ही सहन करताय ना सगळं. कोणत्या शिव्या घातल्या, कोणाला शिव्या घातल्या? जे महाराष्ट्राच्या मुळावर येते त्यांना जोड्यानं मारलं पाहिजे आणि त्यांना शिव्या घातल्या पाहिजे. जे शत्रू आहेत महाराष्ट्राचे, जे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे, जे मुंबई आमच्यापासून तोडायला निघालेले आहेत, जे मराठी माणसाला त्याच्या अस्मितेला सातत्यानं अपमानित करतात, त्यांना शिव्या नाही घालत आहे का ओव्या घ्यायच्या? आम्ही घालू ना शिव्या. सर, तुम्ही काँग्रेसबद्दल सांगितलं. शरद पवार यांची संभ्रमावस्था दिसते का? चंदगड पॅटर्न जो नगरपालिका निवडणुकीत अवलंबला तो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. नाही, त्यांच्याशी स्वतः मी चर्चा करणार आहे. जाऊन सुरुवात झाली आहे काल. त्यांचाही आग्रह आहे की मी शक्यतो बाहेर पडू नये, पण मी गेले काही दिवस राजसाहेबांनाही भेटतोय. आजही मी त्यांना भेटणार आहे. चर्चा या निवडणुकीत संवाद हा चालू ठेवायचा असतो. मी या चर्चा झाल्यावरती उद्धव साहेबांच्या संमतीनं मग मी थोडासा परत थांबेन. पण शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची फार मोठी भूमिका मुंबईत नाही. मुंबईच्या बाहेर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आहे आणि आमचं आव्हान सातत्यानं आहे की आपण राज्यात एकत्र लढायला. आता अजित पवारांबरोबर त्यांच्या काय भूमिका आहेत हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, एवढंच मी सांगतो. जसे काही बॅनर्स पोस्टर्स मुंबईत लागले होते की मराठी माणसा जागा हो, सावध हो, तसे काही बॅनर्स, निनावी बॅनर्स लागले ज्यात असं म्हटलं जाते की जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, मुंबईचा रंग बदलू देऊ नको आणि बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस. बीएमसी हा फॅमिली बिझनेसच आहे. ठाकरे परिवाराने ही मुंबई गेले 35 ते 40 वर्ष एक हाती मराठी माणसाच्या हाती देण्यासाठी जो त्याग केलेला आहे. मी ठाकरे कुटुंबाचा उल्लेख करतो. आधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरे. मुंबईचे लुटारू गेल्या 4.5-5 वर्षामध्ये कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. जे हिंदुत्वाचे होऊ शकले नाहीत म्हणजे काय? अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही.
किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही. ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल खरे हिंदुत्ववादी कोण होते ते. अमित शहानी आमचा पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मदतीनं, न्यायालयाच्या मदतीनं जर कोणाला सुपूर्द केला असेल तर ती डकैती आहे, डाकूगिरी आहे, चाचेगिरी आहे. त्याच्यावरती विचारधारा ठरत नाही ना. हिंदुत्वाच्या अनेक प्रश्नावर, मराठी माणसाच्या अनेक प्रश्नावर गेल्या काही दिवसामध्ये जे निर्माण झाले त्याच्यावरती ही मिंधे सेना तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्पा बसलेली आहे. अनेक प्रश्नावर हिंदुत्वाच्या. आम्ही सांगतो तुम्हाला, हे अमित शहाचे मिंदे आहेत. हा पक्ष अमित शहाचा आहे. हा पक्ष ना शिंद्यांचा ना अन्य कोणाचा. अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचे पक्ष हे अमित शहांच्या मालकीचे पक्ष आहे.